माझ्या आधीचे दोन माझे कवी मित्र घाडगे सर आणि निलेश मेळगावकर दोन्ही कविता हाय पिचला गेलेल्या असताना मला लो पिचला काही करावं लागेल आणि समोर आवाजाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते माझे गुरु असलेले सुप्रसिद्ध नाटककार तुषार भद्रे आहेत. त्यामुळे त्याचा म्हणून एक ताण असतो आणि तो ताण स्वीकारावा लागतो. तो पिचची कविता म्हणून मी मुद्दा म्हणून निवडली आहे. असतं काय की बायका अशा अत्यंत गडबडीत कामं सांगत असतात तेव्हा सगळ्यात अवघड काम जे मला बहुतेक पुरुषांना सांगितलं जातं ते म्हणजे दूध तापवून घ्या तेवढं. आता ते दूध तापवणं एवढं अवघड असतं पुरुषासाठी. तर बायका एकाच वेळेस मल्टीटास्क करत असतात. एकाच वेळेस भाजी चिरत असतात, तव्यावर काहीतरी टाकलेलं असतं, काहीतरी मिक्सरवर करत असतात. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण पुरुषाला ते शक्य नाही. पुरुष एका वेळेस एकच काम करतो. आता ते इतकं एकटक असतं आणि मन मात्र दुसरीकडे भटकत जातं. जेव्हा एकाग्र होतो आपण दुधाकडे बघत तेव्हा मात्र मन त्या कार्यावर राहत नाही. जितकं एकटक राहू तितकं मन सैरभैर होतं. आणि बहिणाबाईंनी म्हटलंच आहे आता होतं गेला काळाला अशी ती मनाची अवस्था असते. तर असं दूध तापवण्याचं काम आणि दूध आणि आई आजी असा एक संदर्भ आपल्याला जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्या संदर्भाने ही कविता आहे. आणखी बरंच काय दूध तापवत एकटं पाहताना दूध तापवत एकटं पाहताना जाळीदार सुरकुत्या धरलेली पांढरी शुभ्र मौशार साय. दूध तापवत एकटं पाहताना सुरकुत्या धरलेली पांढरी शुभ्र मौशार साय लख आठवत राहते म्हाताऱ्याची तिच्या आठवणी आणखी बरंच काय. साईसारखे चकाकणारे पांढरे शुभ्र केस, साईसारखे चकाकणारे पांढरे शुभ्र केस, सुरकुत्यांनी भरलेला शुभ्र मायाळू चेहरा, तिचा तरम स्पर्श म्हणजे जुळू दुधावरची साय आठवत राहत आणखी बरंच काय. नव्वद इरकलीचा घोळ, नव्वद इरकलीचा घोळ, खानाची चोळी, कधी मध्ये हौसेनं घातलेले बाजूबंद, बटवा तपकिरीच्या डबीचा घरभरून सुगंध. नव्वद इरकलीचा घोळ, खानाची चोळी, कधी मध्ये हौसेनं घातलेले बाजूबंद, बटवा तपकिरीच्या डबीचा घरभरून सुगंध. मेन भरून कप्पाळी टिळा, मेन भरून कप्पाळी टिळा, जोडव्या संघ वाजणाऱ्या पायातल्या मासोळ्या और सरकन त्या वाजतच जाईल आठवत राहत. आणखी बरंच काही पाहिजे, बरंच काही पाहिजे. जितका जीव लेकरा बाळावर तितकाच तिचा शेरडा करडावर, जितका जीव लेकरा बाळावर तितकाच तिचा शेरडा करडावर. अहो दावणीला बैल असू दे नाहीतर बस आजीला ठाव त्याची नसन नस. आदल्या नडल्या कुणाला कुठला कधी कसा करावा उपाय आठवत राहत. बरंच काय बाई, बरंच काय बाई. मुखी ओवी हुमान अभंग म्हणींचा मेळा, मुखी ओवी हुमान अभंग म्हणींचा मेळा, आला गेला पावला गेला वाटला वामोळा. पुजली पाबर पुजला बेंदूर, पुजली पाबर पुजला बेंदूर, नान माकड जगणं मरण उभा काळसा सोशिला. रीती भातीच्या कथा काळजातल्या व्यथा निमून ठेवल्या उशाला. उभा आयुष्य बेहिशेबी राहिलं, उभा आयुष्य बेहिशेबी राहिलं. आता बाकी उरली काय आणि नाही काय आठवत राहत आणखी बरंच काय नाही. आधीचा असा आठवत तिच्या ओठांचा ओलसर भाव दुधातल्या तडकात झाला. तिच्या ओठांचा ओलसर भाव दुधातल्या दर्पात जाणवतो. तना मनात पसरत रंध्रा रंध्रात उतरत जातो. आजीचा असा आठव, आजीचा असा आठव दुधासारखाच उतू जाईल आठवत राहत आणखी बरंच काय बाय, आणखी बरंच काय बाय. वारकरी असलेली माझी आजी, वारकरी
असलेली माझी आजी आम्हाला आंघोळीला पाणी तापवून द्यायची. वारकरी असलेली माझी आजी आम्हाला आंघोळीला पाणी तापवून द्यायची. आम्ही चौघ भावंड सुरवाना मुलं राखुंडीनं दातवाड घासायचो. मी तिला एकदा विचारलं, आजी आता ज्ञानदेवानी मला भीत चालवली, ती कशी? आजी ज्ञानदेवानं मला भीत चालवली आणि ती कशी? आजी आमच्या पारोशा तोंडाकडे बघत सांगायची गूढ. आजी आमच्या पारोशा तोंडाकडे बघत सांगायची गूढ. अरे तुमच्या वाणी चौघ भावंड बसली होती नव्हती का भीतीवर दारवांडावर? अरे तुमच्या वाणी चौघ भावंड बसली होती भीतीवर. वडील, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानदेवानं बोट लावलं नव्हतं भीतीला आणि भीती चालली की चांगदेवाला बाळाला खेटायला. मग आजीवर ठेवून सगळा हवाला. मग आजीवर सगळा ठेवून हवाला आम्ही बी लावायचो बोट भीतीला. मग आजीवर सगळा ठेवून हवाला आम्ही बी लावायचो बोट भीतीला. समता, बंधुता, मानवता, एक एक चिरारच तिला भिंत रचली. समता, मानवता, बंधुता रचत एक एक चिरा रचत तिला आमची भिंत रचली. अवघ्या आयुष्याची इमारत फळाली. आजीवर अपार श्रद्धा आहे. अगदी आपल्या आजीवर अपार श्रद्धा आहे आमची. अगदी ज्ञानदेवांच्या धन्यवाद.